नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पुरंदरचे लोकनेते माजी कृषी राज्यमंत्री 6 वेळा पुरंदरचे विधानसभेत प्रतिनिधित्व केलेले दादासाहेब जाधवराव यांचे एक चारित्र्य संपन्न नेता म्हणून महाराष्ट्रात ओळखले। आषाढी एकादशीला ते 91 वर्षात पदार्पण करतात। त्यांचे एकेकाळचे सहकारी माजी पंचायत समिती सदस्य आणि सोमेश्वर सहकारी कारखान्याचे संचालक अरुणप्पा जगताप आपल्या समोर आहेत। आपण दादांच्या बरोबर दीर्घकाळ काम केलेलं आहे। त्यांचं राजकारण, त्यांचं समाजकारण, त्यांचं व्यक्तिगत चारित्र्य संपन्न आयुष्य जोडून पाहिजे। त्यांना वाढदिवसाच्या कशा शुभेच्छा द्या? दादांच्या सारखा चारित्र्यवान मनुष्य मी तर माझ्या आयुष्यामध्ये आमदार पदापर्यंत कुणी पाहिलं नाही। दादा 72 मध्ये प्रथमतः आमदार झाले। त्याच्या अगोदर ते जिल्हा परिषदला होते, त्याच्या अगोदर ते गावचे सरपंच होते। एक खानदानी घरातला मनुष्य, इतका साधा, सरळ, निष्कलंक माणूस महाराष्ट्रात तरी दुसरा नाही। दादांचा सरळ स्वभाव, तसं तडकाफडकी पण सरळ स्वभाव होता। 72 साली जेव्हा पहिल्यांदा दादा आमदार झाले आणि भीषण दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळाचे आजही लोक हे करतात ते 72 सारखा दुष्काळ, अजूनही 72चं नाव घेतात। आता नवीन मुलांना काही माहीत नाही, पण आमच्यासारखी मंडळी, जी वयस्कर मंडळी, ज्या लोकांनी संपूर्ण 72चा दुष्काळ अनुभवलेला आहे आणि त्यावेळेला दादा नवीन आमदार झाले त्यावेळेला अशी टीका करायची काँग्रेसवाली की आता हे कसं होणार, हे आमदाराचं कसं होणार, नवीन आमदार, मग बापू सारखाच आमदार पाहिजे। परंतु दादांनी त्याच्यावर कडी केली आणि त्यावेळेला इतका दुष्काळावर म्हणजे मात केली कुठल्याही बाबतीत। मग ते सुकडी वाटप असो, जनावरांचा चारा असो, आमका असो, कुठल्या बाबतीत कमी पडू दिली। सुदैवाने इतकी पाण्याची आपल्याकडे भीषण टंचाई नव्हती। त्याच्यानंतर 78 साली दादा निवडून आले, 80 साली थोडीशी कडी झाली आणि दादा 100-500 मतांनी पडली। परंतु त्याच्यानंतर सुद्धा दादा जवळपास 44,000 मत निवडून आले सलग। त्याच्यानंतर 3 वेळा दादा निवडून आले। ती एकंदर दादा 6 वेळा निवडून आले। पण असा मनुष्य दादांच्या सारखा निष्कलंक आम्ही पाहिलं नाही। आणि कार्यकर्त्यांना कसं जपायचं, कार्यकर्त्यांना कसं ठेवायचं, हे दादांच्या सारखा कुणालाही हातखंडा नाही। दादा एक कार्यकर्ता आपल्यापासून गेलं तर त्याच्या बदल्यात 4 तयार करण्याची ताकद आणि धमक दादांच्यात होती। कारण का, निष्कलंक, कधी कशाची अपेक्षा केली नाही, कधी कुणाच्या काय त्यांनी मागितलं नाही। लोकांनी दादांचं इलेक्शन, आम्ही आमच्या ताकदीने दादांचं इलेक्शन लढवायचो। आम्ही ठराविक कार्यकर्ते मंडळी, आता हे सगळं सांगण्यासारखं नाही, पण ठराविक कार्यकर्ते मंडळी आम्ही सर्व शक्तीनिशी दादांचं इलेक्शन लढवायचो। आणि त्यावेळेला आत्तासारखे पैसे लोकांना द्यायला लागत नव्हते। आता बाजारीपणा झाला। दादांनी 8 इलेक्शन लढली, पण 8 इलेक्शन मध्ये कुठेही बाजारीपणा आणला नाही, कुठेही कुणाला पैसे द्यावी लागले नाही, कुठे जेवणाच्या पंक्ती घालावं लागल्या नाहीत, कुठं काही न करता दादांनी इलेक्शन लढली। आणि ते खरोखर दादांचे त्यावेळेला की हे करू झालं दादा। आज 91व्या वर्षात पदार्पण करत असताना सांगायचं राहिले की दादांचा हा वाढदिवस हा सुद्धा आम्ही ठराविक मंडळींनी सुरू केला। दादांचे लोक म्हणत होते, आम्ही त्यावेळेला आम्ही दादांच्या मातोश्रींना आम्ही विचारले तर दादांचे आषाढी एकादशीचा दिवस, आषाढी एकादशीचा त्यांनी दिवस असल्यामुळं आम्ही तो एकादशीचा दिवस धरून तारखेवर न धरता आम्ही तिथीवर दादांचा वाढदिवस साजरा करत गेलो आणि ती परंपरा आजपर्यंत चालू। आज दादांचे 91 वर्ष पदार्पण करीत आहेत, परंतु असा निष्कलंक नेता मी पाहिला नाही। दादांना दीर्घकाळ आयुष्य लाभो, दादांचा
100री दादांनी साजरी करावी, त्यावेळेला त्याच्यात आम्ही सहभागी असावं हे परमेश्वराला आम्ही विनंती करतो. दादांच्या या सुखमय जीवनाचा मी खरोखर परमेश्वराला अभिवादन करतो की दादांना भरपूर आयुष्य द्यावं, आरोग्य द्यावं हीच इच्छा. धन्यवाद.